ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात। सूरज चव्हाणांच्या ईडी अटकेचा आदित्य ठाकरेंनी निषेध केलाय। निर्लज्ज हुकुमशाही गुलाम एजन्सी पुढे न झुकणारा देशभक्त असा उल्लेख चव्हाणांचा केलाय। सूरज चव्हाण यांचा सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असंही आदित्य ठाकरे म्हणाले। आज अमरावतीमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक पार पडणार आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ही पहिलीच आढावा बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या राज्यस्तरीय महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। 20 जानेवारीला मुंबईतील प्रभादेवी इथं आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख प्रवक्तेपदावर उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती कळते। मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी देतात। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील उणीवा सांगत उद्धव ठाकरे दिशाभूल करतायत अशी टीका मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे। ठाकरे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल असंही सत्तार म्हणाले। 108 रुग्णवाहिका पुरवठ्यासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। त्याच्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी देखील दानवे यांनी केलेली आहे। अयोध्येमध्ये विधिवत पूजेसह रामलल्लाचा गृहप्रवेश सोहळा संपन्न झालाय आणि मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीची स्थापना आज होणार आहे। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं इंग्लंडहून प्रदर्शनासाठी लवकरच महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार आहेत। कोल्हापूर, मुंबई, सातारा, नागपूरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाची रूपरेखा ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारनं जन आरोग्य योजना महाराष्ट्रामध्येच ठेवावी, कर्नाटकात प्रवेश करू नये असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं हुतात्मा चौकात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक हे राज्य सरकारविरोधात निदर्शनं करणार आहेत। सीमावादा प्रकरणातील प्रलंबित प्रकरणामुळे समिती निदर्शनं करणार असल्याची माहिती कळतेय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर 6 तास ब्लॉक घेतला जाणार आहे। कर्जत पनवेल इथं उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं काम केलं जाईल। त्याच्यासाठी हा एक्सप्रेसवेवरचा 6 तासाचा ब्लॉक असणार आहे। मराठवाड्यातील जवळपास 800 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्यात अशी माहिती कळतेय। कुणबी नोंदी आढळल्यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र द्यायला संबंधित ग्रामपंचायतीत 2 दिवस कॅम्प घेतला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा 24 जानेवारीला पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चा पदयात्रेचं जोरदार स्वागत करेल। शिवाय पदयात्रा शांततेत पार पडण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा नेमले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी सज्ज झालेत। मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते 20 जानेवारीला अंतरवाली सराटीकडे मुंबईकडे निघणार आहेत। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेत। सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपात्र झोपडीधारकांना भाडे तत्वावर घरं उपलब्ध करून दिली जातील। तसंच पात्र झोपडीधारकांना मोफत घरं उपलब्ध होतील। पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। रावेत इथल्या अशुद्ध जलउपसा केंद्राजवळील जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। एसटी महामंडळाला सध्या प्रचंड तोटा होत असल्याचं जाणवते, त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्यात येणार आहे अशी माहिती कळते। येत्या उन्हाळी हंगामात ही भाडेवाढ केली जाईल आणि ती कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। अटल सेतूवर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या 480 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 4.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती असल्यानंतरही कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन्सची संख्या मात्र कमी आहे। त्याच्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर फक्त कोकणासाठी स्पेशल जादा गाड्या सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होतीये। गोरेगाव फिल्म सिटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळ म्हणून विकसित केली जाणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सुद्धा मुनगंटीवार यांनी दिली।
पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांच्या फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून उत्तरेकडील खराब हवामानामुळे 3 उड्डाणं रद्द करण्यात आली होती। विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय कपडेच परिधान करण्याचे निर्देश यूजीसी कडून विद्यापीठांना दिले गेले। त्याच्यामुळे येत्या काळात विद्यापीठात भारतीय पोशाखात पदवीदान प्रदान समारंभ होणार आहे। राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या नव्या JN1 या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये। आतापर्यंत 541 रुग्ण आढळले असून त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 189 रुग्ण पुणे जिल्ह्यातले आहेत। मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून मागवलेल्या शाकाहारी जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना घडली। हे अन्न खाऊन विषबाधा झाल्यानं ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ओपनिंग फिल्म गणेश कला क्रीडा मंच येथील पडद्यावर दाखवण्यात येणार आहे। नाट्यगृहातील पडद्याची पालिकेकडून दुरुस्ती केली जाते, त्याच्यामुळे 12 वर्षांनंतरही पीफची ओपनिंग दाखवता येणार नाही। देशातील पहिल्या मध महोत्सवाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलंय। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 18 आणि 19 जानेवारीला हा महोत्सव होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसीय वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या 21, 25 आणि 28 जानेवारीला महोत्सवाचं आयोजन केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। हा निधी वितरित करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता दिली गेली आहे। संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष होतोय। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कन्या इशिता यांनी श्रीरामाच्या स्वागतासाठी विशेष गाणं तयार केलंय, जे सध्या व्हायरल होतंय। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात यावीत, ही मागणी तालुक्यातल्या हिंदू संघटनांकडून केली गेली आहे। रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला गेलाय। पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत। जानेवारीपासून ते फेब्रुवारीपर्यंत या विशेष गाड्या सोडल्या जातील। नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारलेली आहे। पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेल्या या श्रीरामाच्या प्रतिकृतीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी होती। सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये आजी चक्क थार या कारच्या बोनेटवर बसून फिरताना दिसतात। 15 लाख की गाडी होगी। राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून थंडीची लाट सुरू झाली आहे। थंडीमुळे तापमानात सातत्याने घट होतीये। हा थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातोय। महाबळेश्वरमध्ये सध्या थंडीचा जोर वाढतोय, त्याच्यामुळे तापमानात घसरण होतीये। पर्यटकांची संख्या त्याच्यामुळे कमी होतीये। सध्या महाबळेश्वर शहराचं तापमान 14 अंशांवर गेलं। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर पुन्हा घसरले। कांद्याला 1675 रुपये इतका दर मिळतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा चालली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट त्याच्यामुळे ओढवत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा उपविभागामध्ये 975 लाभार्थ्यांना शेततळ्यांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय। शासनाच्या शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 52 लाभार्थ्यांच्या खात्यात 43,50,000 रुपयांचं अनुदान जमा झालंय, अशी माहिती कळली। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईला दर नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। दर नाहीये, त्याच्यामुळे पपईचं फळ जागेवरच खराब होतंय, त्याच्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात आहेत। कपाशीला सध्या 6 ते 7 हजारापर्यंत दर मिळतोय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणं सुद्धा कठीण झालंय, हा आरोप शेतकरी करतात। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय, त्याच्यामुळे गहू पिकाचं मोठं नुकसान होतंय। शेतकरी प्रचंड संकटात आहेत। या वन्य प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी करतात। सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही काळात घेण्यात आलेले निर्णय हे शेतकरी हिताचे नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। केंद्र सरकारचा कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही, असं विधानही पवारांनी केलंय। राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे उत्पादक कंपन्या निर्मितीसाठी विभागनिहाय कार्यशाळा घेतील, असे आदेशही त्यांनी दिले।
राज्यातील शेतकरी परदेशी शैक्षणिक दौरा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 1,40,40,00,000 रुपये मंजूर केले। हा निधी वाढवून देण्याची मागणी मुळशी इथल्या शेतकरी संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत केंद्र सरकारचा निषेध केला। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीनला भाव मिळत नाहीये असा आरोप आंदोलक शेतकरी करतात। विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं नागपूरच्या गणेश टेकडी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली। अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी कोळी समाजानं शिवतीर्थ मैदानावर आंदोलन केलं। हवेत काळे फुगे सोडून सरकारचा निषेध करत आदिवासी टोकरे कोळी बांधवांनी हे आंदोलन केलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील येलदरी परिसरात अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी धावून गेले आणि मदत केली। नंदुरबारच्या सातपुड्याच्या परिसरातील धडगाव आणि अक्राणी भागामध्ये जनार्दन महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती सोहळा संपन्न झाला। ठक्कर महाविद्यालयाच्या आवारामध्ये महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन देखील करण्यात आलं। वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यातील तरहाळा गावामध्ये मुस्लिम धर्मीयांच्या हजरत बाबाजान यांचा उरूस पार पडला। यामध्ये देशविदेशातील भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुपच्या शिक्षकांकडून सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये बसलेले 7 किल्ले एकाच दिवसात सर करण्याचा विक्रम केला गेला। 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधत त्यांनी शिखर पार केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखं अभिवादन केलं। नंदुरबारच्या खांडबारा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत आनंद लुटला। अकोल्यामध्ये रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं रोहित वेमुला शहादत दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये मेणबत्ती प्रज्वलित करत रोहित वेमुलाच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेलं। जळगावच्या अमळनेर इथं 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ज्यासाठी साने गुरुजी साहित्य नगरी उभारायला सुरुवात झाली आहे। ज्ञान हा सत्याकडे जाण्याचा प्रभावी मार्ग आहे। ते सहजासहजी मिळत नसून त्यासाठी साधना करावी लागते असं प्रतिपादन प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केलंय। ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त बोलत होते। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा राजस्थानातील 4 गावात अभ्यास दौरा करण्यात आलाय। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत शहादाच्या वतीनं या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रायगड किल्ला आणि परिसरामध्ये पर्यटन विकास होण्यासाठी म्हणून 606 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्यातील कामांसाठी 47 कोटींचा निधी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करायला मंजुरी देण्यात आली आहे। जालना महापालिकेनं कर वसुलीसाठी विद्युत वितरणाचं कार्यालय सील करत कारवाई केली। विद्युत वितरण कार्यालयाकडे 1,20,00,000 रुपयांची कर थकबाकी होती आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढची सुनावणी ही 20 जानेवारीला होणार आहे। बनावट कागदपत्र सादर करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागानं दंडात्मक कारवाई केली। याच्यामध्ये 14,000 वाहन चालकांकडून 2,88,00,000चा दंड वसूल केलाय। ही माहिती वाहतूक विभागाकडून मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी जवळच्या अनधिकृत दुकानांवर पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार आहे। कारवाईसाठीच्या निर्णयावर मनपा प्रशासन ठाम आहे अशी माहिती कळते। पुण्यामधल्या ससून रुग्णालयातल्या नव्या शवागाराचं काम अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे रुग्णालयातील शवागाराची क्षमता आता वाढली आहे। नव्या शवागारामध्ये आता 140 मृतदेह एकाच वेळी ठेवता येतील। सांगलीच्या कसबे डिग्रज इथं जमिनीच्या वादातून माजी सरपंचाला मारहाण झाली। मारहाणीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय अशी घटना उघडकीस येते। या प्रकरणामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावामध्ये 2 चिमुकल्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। या 2 सख्या बहिणींच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होतीये। नागपूरमध्ये धावत्या रेल्वेत कोच अटेंडंटनं एका 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। चिमुकलीनं रडत रडत या घटनेची माहिती आपल्या आईला दिली। त्यानंतर प्रवाशांनी कोच अटेंडंटला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला।
ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरामध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। आर्थिक देवाणघेवाणीमधून गोळीबार झालाय अशी प्राथमिक माहिती सध्या मिळतेय।